सर्वांना जय येशू. सर्व मराठी बांधवांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र सामर्थ्य नावामध्ये प्रणाम. आणि बायबलचा आजचा जो विषय आहे प्रार्थनाच्या बद्दल आपण काहीतरी ऐकूया, कारण हा पवित्र शास्त्रामध्ये फार महत्वपूर्ण विषय आहे प्रार्थना. विश्वासी झाल्यानंतर आपली प्रार्थना कशी होते, विश्वासी झाल्यानंतर आपली प्रार्थना कशी करायची, विश्वासी झाल्यानंतर आपल्याला प्रार्थनामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, तर हे सर्व गोष्टी जे पवित्र शास्त्राच्या द्वारे आपल्याला पवित्र आत्मा सांगत आहे. म्हणून वचनामध्ये दिलंय प्रकाशित वाक्य 2 आणि 7, प्रकाशित वाक्य 2 आणि 11, प्रकाशित वाक्य 2 आणि 17. ह्याच्यामध्ये काय दिलंय की खलीस्याला जर कान असेल तर ऐका, पवित्र आत्मा तुमच्यासाठी काय सांगत आहे. तर पवित्र शास्त्राचे प्रत्येक वचन पवित्र आत्म्याच्या अगुवाईमध्ये प्रेरणामध्ये लिहिलं गेलं आहे. आणि प्रत्येक वचनामध्ये देवाचा आवाज आहे आपल्यासाठी. आणि आपल्याला काय करायचं, जे वचन आपण ऐकतो, जे वचन आपण वाचतो, त्याच्यावरती आपल्याला विश्वास करायचा आहे, विश्वासाने चालायचं आहे, विश्वासाचं पालन करायचं आहे. आणि हा विश्वास आपल्याला प्रभू येशू मध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये ठेवत असतो. तर सर्व मराठी भाऊ बंधांना प्रभू येशू ख्रिस्ताचा सामर्थ्य नावामध्ये प्रेमाने आणि प्रेम भरा हा वचनाचा स्वागत करत आहे मी तुम्हाला. आणि पुढे आपण ऐकूया ह्या थोड्याशा व्हिडिओमध्ये की विश्वासी झाल्यानंतर आपल्याला कशी प्रार्थना करायची आहे. तर आपला हा सेमिनार आहे आणि प्रत्येक वचन तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार. आणि त्या वचनाला तुम्ही वाचा तुमचं पवित्र शास्त्रामध्ये. आणि जे वचन प्रभूचं जे स्क्रीनवरती तुम्ही बघणार ते वचन तुम्हाला विश्वासामध्ये वाढवेल आणि सत्याच्या मार्गावरती चालवणार. तर नुसता प्रचार ऐकू नका, पण वचनाला सुद्धा तुम्ही वाचा आणि समजा की वचनाच्या द्वारे तुम्हाला काय प्रचार करत आहे. जय येशू. आणि प्रभूच्या वचनामध्ये आज आपण काय ऐकू, कारण मला लोकांनी निवेदन केले आहे की मराठीमध्ये पास्टर तुम्ही प्रचार करा आणि प्रार्थनाच्या विषयावरती आम्हाला काहीतरी वचनाच्या द्वारे सांगा. तर आपण पवित्र शास्त्र काय, पवित्र शास्त्र हा संपूर्ण प्रार्थनाचं वचन आहे. आणि प्रार्थना आपल्याला कुठून शिकली, आपण विश्वासी लोक प्रार्थना प्रभू येशूकडनं शिकलं पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनाचा व्यक्ती होता. प्रत्येक चमत्कार, प्रत्येक प्रार्थनाचे नियम, प्रार्थनाचं अनुशासन, प्रार्थनात कसं वागायचं, प्रार्थनात कसं यायचं, प्रार्थनात कसं राहायचं, हे सर्व काय आपल्याला नवीन करारामध्ये शिकायला भेटेल. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आलं तर त्यांनी सर्व जुना नियम होता त्याला टाळलं आणि त्यांनी पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला नवीन नियम दिला प्रार्थना कशी करायची. तर आपल्याला बघायला पाहिजे की प्रभू येशू कसं पाऊल कसं प्रार्थना करत होता, कसं तो पुढे जात होता. प्रार्थनाच्या द्वारे त्यांनी कसं चमत्कार केलं, प्रार्थनाच्या द्वारे त्यांनी कसं अभिषेक केलं, प्रार्थनाच्या द्वारे त्यांनी कसं आरोग्य केलं, प्रार्थनाच्या द्वारे त्यांनी कसं लोकांना बरं केलं. ते हे सर्व पवित्र शास्त्र हा एक सर्वात मोठा सबूत आहे या पृथ्वीवरती. जे काय प्रभू येशू ख्रिस्तानी प्रार्थनेच्या द्वारे केले ते आपल्याला बघायला, ऐकायला आणि वाचायला भेटत आहे. तर आपण सुद्धा त्याच मार्गावर चालला पाहिजे, गेला पाहिजे आणि राहिलं पाहिजे. जय येशू, हालेलुया. तर बघूया आपण की प्रार्थना करायची सर्वात चांगली वेळ कुठली आहे. प्रार्थना करायची सर्वात चांगली वेळ कुठली आहे. तर बघा, प्रार्थनेला वेळ नसतो, काय टाइम नाहीये, काय वेळ नाहीये. 24 तास आपण ह्या आभाळाखाली आहे, या स्वर्गाखाली आहे. प्रार्थनाला वेळ नाहीये. कुठल्याही टायमाला आपण प्रार्थना करू शकतो. पण माझ्या दिवसाने
माझ्या विचाराने मी हेच सांगणार की सकाळची जी वेळ आहे ती आपल्यासाठी चांगली वेळ आहे प्रार्थनाला. का सकाळची वेळ? कारण प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा पहाटे प्रार्थना करायला जायचं. जेव्हा त्याचे शिक्षक लोक होते, विद्यार्थी होते, जे ज्यांना त्यांनी शिकवलं, त्याचे विद्यार्थी, त्याचे चेले म्हणतात, ते जेव्हा झोपत असताना तो पहाटे उठून डोंगराकडे जायचा प्रार्थना करायला. तर सकाळची वेळ जी असते प्रार्थना करायची, माझ्याप्रमाणे ही वेळ चांगली आहे. कारण माइंड आपला चांगला असतो, गडबड नसतो, सर्व लोक झोपलेले असतात आणि आपण ह्या वेळेचा फायदा घेऊन परमेश्वराकडे जाऊ शकतो. जय येशू. तर आपण भजन संहिताच्या वचनातून बघूया सकाळची वेळची प्रार्थना. भजन संहिता 92 मध्ये आपण बघतो, धन्यवाद धन्यवादची प्रार्थना आहे. आणि प्रार्थनेचे काही नियम नाहीत, कुठल्या वेळेला आपण प्रार्थना करू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्त पहाटेमध्ये जाताना तो प्रार्थना करायचा, पहाटे उठायचा तो. आणि ही वेळ जी आहे सकाळी उठून पहाटे, जेव्हा घराचे सर्व लोक झोपताना आपल्याला शांतपणाने प्रार्थना करता येते. आणि खरं म्हणजे मी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वचनाप्रमाणे सकाळी प्रार्थना करायला शिकलो. कारण आपलं डोकं फ्रेश असतो, टाइम असतो आपल्याकडे. बाकीचे लोक झोपताना आपण त्यांचा फायदा घेऊन परमेश्वरच्या जवळ येऊ शकतो, घुटण्यावरती प्रार्थना करू शकतो. भजन संहिता 95 आणि 6चं वचन दिलं आहे, चला घुटण्यावरती येऊया, परमेश्वरला आराधना करूया, त्याला दंडवाद करूया, त्याची स्तुती करूया. जय येशू. परत मत्ती 26 मध्ये आपण काय बघतो, प्रभू येशू ख्रिस्त 3 वेळा प्रार्थना करायला गेला आणि त्याच्या विद्यार्थी लोकांना त्यांनी सांगितलं, तुम्ही सुद्धा प्रार्थनामध्ये बसा. तर परत येताना त्यांनी काय पाहिलं की विद्यार्थी जे होते ते लोक झोपलेले होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, या जगामध्ये जो आत्मा आहे, ह्या वारेवरती, या आबालाखालती, याच्या वारेमध्ये जे दृश्य आत्मा आहे ते आपल्या शरीराला प्रार्थना करायला देत नाही. ते आपल्याला प्रार्थनामध्ये झोपवतात, ते आपल्या प्रार्थनेचं लक्ष भटकवतात, ते आपल्याला प्रार्थनाच्या मार्गातून लांब करतात. का आपल्या शरीरामध्ये असं होतं? आज बरेच लोक विश्वास करतात, पण विश्वासी लोकांच्या जीवनामध्ये प्रार्थनाची कमी गडी आहे. प्रार्थनाला कुठला टाइम नाही आहे, पण सकाळची प्रार्थना अनुवारिक प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना आपल्याला खरंच मदत करणार. प्रेज द लॉर्ड. तर सकाळची प्रार्थनाचं वचन मी तुम्हाला देतो, इकडे स्क्रीनवरती बघा. भजन संहिता 121, भजन संहिता 30 आणि 7, 37 वर्सेस 4. प्रेज द लॉर्ड. परत आपण बघूया भजन संहिता 97, 11, 12. इकडनं सुरुवात करा, स्क्रीनवरती तुम्हाला येणार आहे. सकाळची प्रार्थना खरंच आपल्याला मदत करेल. कारण प्रभू येशू ख्रिस्त सकाळी प्रार्थना करायला जायचा, पहाटे.
आपण एवढे पहाटे तर उठणार नाही, आपण एवढे संत सुद्धा नाही की सकाळी प्रभू येशू सारखा उठून आपण कुठे डोंगराकडे जाणार नाही. डोंगराकडे जायची गरज नाही आहे. एफेन्सियन्सचं 6 आणि 18च्या वचनामध्ये काय दिलंय? आत्म्यामध्ये प्रार्थना करा, आत्म्यामध्ये प्रार्थना करा. रोमन्स 8 आणि 26 वचन सांगत आहे, जेव्हा आपल्याला प्रार्थना करायला येत नाही तर पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थना करायला मदत करेल ह्या शरीरामध्ये, आणि तो आपल्याला शब्द देईल काय प्रार्थना करायचं आहे. एफेन्सियन्स 6 आणि 18चा वाक्य सांगत आहे, आत्म्यामध्ये प्रार्थना करा, आत्म्यामध्ये प्रार्थना करा. कुठला आत्मा? पवित्र आत्मा नाही. पवित्र आत्मा मदत करणार, पण आपला जो आत्मा आहे, परमेश्वरी माणसाला 3 दिशांनी त्याला रचवलं आहे: शरीर, प्राण आणि आत्मा. तर प्रत्येक व्यक्ती जो आपला आवाज आहे तो आत्म्याचा आवाज आहे. म्हणून पौलुसने काय सांगितलं? आत्म्यामध्ये प्रार्थना करा, म्हणजे तुमच्या हृदयातून प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. कुठला हृदय? तो हृदय नाही जो आतमध्ये धक 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 करतो, नाही. हा हृदय कुठला आहे? जो परमेश्वरचा आत्म्याच्या द्वारे आपल्याला भेटला आहे. आत्म्यातून प्रार्थना, आपल्या आत्म्यातून प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हृदयाच्या अंतःकरणाने, अंतःकरण म्हणतात ना, इनर स्पिरिट, आपल्या इनर स्पिरिट, आपल्या अंतःकरणाने प्रार्थना केली पाहिजे. म्हणून तो वाक्य आहे की आत्म्यामध्ये प्रार्थना करा न थांबता, कारण परमेश्वरचं वचन आहे. तर आपल्याला आपण काय बघितलं? पवित्र शास्त्राच्या द्वारे आपल्याला नियम दिलेला आहे, आपल्या अंतःकरणाने प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वरचं वचन आपल्याला काय सांगत आहे, काय दाखवत आहे की विश्वासी लोकांनी परमेश्वराकडे कसा वागला पाहिजे, कसा राहिला पाहिजे, कसा आला पाहिजे, कसा विश्वास केला पाहिजे, कसा बोलला पाहिजे, कसं समर्पण केलं पाहिजे. प्रार्थनेला एकदम हलक्यामध्ये घेऊ नका. बरेच लोक विश्वासी आहे, मी नाही सांगत नाही, पण बरेच विश्वासी लोकांना आज सुद्धा प्रार्थना करायला येत नाही. 10 मिनिटं प्रार्थना करतात, 15 मिनिटं प्रार्थना करतात, पण त्यांचं शरीर थकतो. का शकतो? कारण ते लोकांनी ह्याचा अभ्यास केला नाही. प्रार्थना करायचा अभ्यास केला पाहिजे. जर अभ्यास केला नाही तर प्रार्थनेमध्ये आपण कसं पुढे वागणार? आपण अभ्यास करत नाही, कारण आपण प्रार्थनाला महत्वपूर्ण देत नाही. आपण महत्वपूर्ण सर्व आपल्या शारीरिक गोष्टींना देत आहे. आपल्या महत्वपूर्ण शारीरिक जीवनाला, शारीरिक कामाला, शारीरिक शब्दांना, शारीरिक गोष्टांना, पण आत्म्याच्या कामाला आपण कमी गती आहे. का असं होतो आपल्याला? प्रार्थनेला आपण जेवढं हलकं घेणार तेवढं आपलं जीवन हलका होणार. प्रार्थनाचा अभ्यास केला पाहिजे. पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की आत्म्यामध्ये कसं तुम्हाला वचनाच्या द्वारे प्रार्थनेचा अभ्यास केला पाहिजे. रोज सकाळी पहाटे उठून आपल्याला प्रार्थनाचा अभ्यास केला पाहिजे. सर्वात अगोदर परमेश्वराच्या वचनाला तुम्ही वाचा, परमेश्वराच्या वचनाला मनन करा, आणि पवित्र वचनाच्या द्वारे कसं पवित्र आत्मा सांगतो आपल्याला प्रार्थना करायचंय तसं आपल्याला वागला पाहिजे, केलं पाहिजे, बोललं पाहिजे. जय येशू. प्रेज द लॉर्ड. आपण मत्ती 26 मध्ये काय बघतात? काय प्रभू येशू आपल्या सोबत कोणाला घेऊन गेला, चला तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर या प्रार्थना करा? नाही, एकटा गेला तो. एकटा गेला तो. त्याचे विद्यार्थी लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलं, तुम्ही इकडे प्रार्थना करा, मी तिकडे जातो प्रार्थना करायला. ह्याला म्हणतात व्यक्तिगत प्रार्थना. आपली व्यक्तिगत प्रार्थनामध्ये आपल्याला परमेश्वरने अनुमती दिली आहे, त्याच्या बरोबर यासाठी त्याचं संगती राहायला पाहिजे. व्यक्तिगत प्रार्थना म्हणजे मी परमेश्वराला शोधायला चाललोय, मला त्याची गाठ केली पाहिजे, मला त्याच्याबरोबर राहायला पाहिजे. ह्या पृथ्वीवरती आपला अजून एक आत्मिक नाता आहे, आणि तो आत्मिक नाता आहे आपली प्रार्थना परमेश्वराच्या बरोबर.
प्रार्थना धर्म नाहीये, प्रार्थना जात नाहीये, प्रार्थना पात नाहीये, प्रार्थना आपला आत्मिक संबंध आहे. प्रार्थना आत्मिक संबंध आहे. तो परमेश्वर योहन्ना 4:24 सांगत आहे, परमेश्वर आत्मा आहे. त्या आत्माच्या परमेश्वरकडे आत्म्यामध्ये प्रार्थना केली पाहिजे. कुठला आत्मा? पवित्र आत्माने आपल्या अंतःकरणाच्या आत्म्यातून प्रार्थना केली पाहिजे, आपल्या हृदयातून प्रार्थना केली पाहिजे. त्याला कोणी तर बोला जय येशू, हालेलुया. घरी सर्व लोक झोपताना उठायची सवय करा लवकर. सर्व लोक उठल्यानंतर आपली प्रार्थना होत नाही. गडबड, चाय पाणी, सर्व कामाला जायची घाई, इकडे जायची घाई, तिकडे जायची घाई, आणि घाई मध्ये लोक नुसतं 10 मिनिटं प्रार्थना करतात, 15 मिनिटं प्रार्थना करतात, हालेलुया हालेलुया झालं त्यांची प्रार्थना. अशी प्रार्थना होत नाही. तुमच्या कामाच्या टायमाच्या जरा जास्त 1 तास पहिले तुम्ही उठायची सवय करा. का? कारण तुम्ही 1 तास अगोदर उठेल तरच तुम्हाला परमेश्वर भेटेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू प्रार्थनाला त्या वातावरण मध्ये करत होता जिकडे लोकच नव्हते. हालेलुया. म्हणून त्यांनी आपल्या विद्यार्थी लोकांना सांगितलं, तू इकडे प्रार्थना कर, मी तिकडे जाऊन प्रार्थना करतो. हालेलुया, जय येशू. प्रार्थनाचं वातावरण असं झालं पाहिजे. प्रार्थना आपल्या जीवनातून बरंच काही बरं करेल, आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बरंच काही आपल्या समोर उभा करेल, आपल्याला देईल, आपल्याला मदत करेल. प्रार्थना स्वर्गाची परवानगी आहे ह्या पृथ्वीवरती येशू ख्रिस्ताच्या पवित्र सामर्थ्य नावामध्ये. आणि ह्याच नावामध्ये आपल्याला प्रभूला प्रार्थना अर्पण केली पाहिजे. जी वाट प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दाखवली आहे, सांगितलं आहे, त्या दिशेने आपल्याला परमेश्वरकडे आला पाहिजे, तसं वागला पाहिजे, तसं राहायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी तसा बदलला पाहिजे. प्रार्थना स्वर्गाची अनुमती आहे या पृथ्वीवरती. प्रार्थना स्वर्गाचा नाता आहे या पृथ्वीवरती. प्रार्थना स्वर्गाचा लायसन्स आहे या पृथ्वीवरती. परमेश्वरने ह्या पृथ्वीवरती येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रार्थनाचं द्वार उघडलं आहे. आता सर्व काय, सर्व जात, सर्व पात्र, सर्व काय या पृथ्वीवरतून एकच परमेश्वरला प्रार्थना करू शकतात आणि त्याच्याकडे विश्वासाने येऊ शकतात. जय येशू. प्रार्थना स्वर्गाचा दार आहे. आणि जर आपल्याला परमेश्वरच्या उपस्थितीमध्ये जायचं असेल तर ह्याच पृथ्वीवरतून प्रार्थना विश्वासाच्या द्वारे जाऊ शकतो, आणि कुठलीच वाट नाहीये. प्रेज द लॉर्ड, जय येशू.